नमस्कार मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी आलेलो आहोत. या आपेगावामधील श्री संत ज्ञानेश्वरांचं या ठिकाणी जन्मस्थळ आहे. जसं की श्री क्षेत्र आळंदी ते श्री संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ असून अनेकांना जन्मस्थळ हे आपेगाव आहे माहीत नाही आहे. आपेगाव आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा या ठिकाणी जन्म झाला आहे. त्यांच्या चारी भावंडांचे हे श्री ज्ञानेशादी चारी भावंडांचे जन्मस्थळ. अतिशय सुंदर ठिकाण असून गोदावरी नदीकाठी हे स्थळ आहे. अतिशय सुंदर आणि या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर मंदिराचं अतिशय सुंदर असं एक मंदिर आहे, जे दगडी कोरीव काम आहे. आपण समोर जाऊन पाहूयात. श्री संत ज्ञानेश्वर यांचं या ठिकाणी या समोरच्या मंदिरामध्ये चारी भावंडांचं जन्मस्थळ आहे. या मंदिरामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची अतिशय सुंदर या ठिकाणी सिलेक्टेड स्कूल आहे आपलं काय मूर्तीसुद्धा आहे. आणि मंदिराच्या पाठीमागे बाजूला अतिशय सुंदर असं गोदावरी नदीचं या ठिकाणी पात्र आहे. आणि या गोदावरीच्या नदी पात्रामध्ये अतिशय सुंदर असं भरपूर पाणी आहे. हे ठिकाण आहे आपेगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर यांच्या जन्मस्थळाचं. जसं की आळंदीच्या गोदावरी नदी पात्राला चिटकून श्री संत ज्ञानेश्वर यांचं समाधीस्थळ असून, तसंच जन्मस्थळही छत्रपती संभाजीनगर, तालुका पैठण, आपेगाव या ठिकाणी जन्मस्थळ आहे. आणि या जन्मस्थळापाशी ही गोदाकाठ दुथडी वाहत आहे. या गोदाकाठाच्या वरती पैठण येथील नाथसागरचं अतिशय मोठं धरण आहे. आणि याच ठिकाणी पैठण येथे श्री संत एकनाथ महाराजांची सुद्धा समाधी आहे. हे ठिकाण आहे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचं जन्मस्थळ. दगडी बांधकामामध्ये अतिशय कोरीव वास्तू ही उभारलेली आहे. आणि या वास्तूच्या म्हणजे जन्मस्थळाच्या पाठीमागं गोदावरी नदी पात्राचा दुथडी भरून संगम वाहत आहे. या रथामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मभूमीच्या श्री क्षेत्र आपेगावमधील रथामध्ये ज्यावेळी या ठिकाणी सृष्टीचा कार्यक्रम असतो
ज्याला नाथषष्ठी म्हणलं जातं, त्या या रथामधून श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे मूर्तीची या ठिकाणी जनतेमध्ये आणि भाविक भक्तामध्ये अतिशय वारकऱ्यांसोबत आनंदामध्ये मिरवणूकचं आयोजन केलेलं जात असते. या ठिकाणी काही माहिती पण उपलब्ध आहे. श्री गुरुवर्याची समाधी, महाराष्ट्र शासन दरबारी आपेगाव हीच ज्ञानेशादी चारही भावंडांची जन्मभूमी आहे अशी माहिती देऊन उच्च न्यायालयाच्या निकालप्रतीद्वारे महाराष्ट्र शासनाच्या वतीने 29 ऑगस्ट 1975 साली श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मसप्तशताब्दी सोहळा संपन्न केला. या सर्व कार्याचे मुख्य प्रणेते संस्थांचे संस्थापक अध्यक्ष श्री हरिभक्त परायण गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांचे हे समाधी स्थान आहे. आणि हे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे जन्मस्थळ. धन्यवाद.